गुड मॉर्निंग मित्रांनो. आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर येताना मला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. मी उदय कृतकोटी पुण्यावरनं बोलतोय. आज आहे अक्षय तृतीया, 19 तारीख आहे आणि मला सोन्या चांदीविषयी तुम्हाला थोडं सांगायचं आहे. आपण नेहमी म्हणलेलं आहे आजपर्यंत, म्हणजे आता 1 वर्ष होत आलं मी तुम्हाला सांगतोय की चांदी घ्या, चांदी घ्या, चांदी घ्या. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये चांदी होल्ड करायची आहे, घ्यायची नाही आहे. आणि जर मिळालं तर सोनं घ्यायचं आहे. एक 50च्या खाली कितीलाही सोनं घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ह्याची बरीचशी कारणं आहेत. आता सगळ्या कारणांमध्ये मी जात बसत नाही, पण मेनली युद्धाचं कारण मेन आहे. आता युद्ध थांबेल असा अंदाज आहे, कारण ट्रम्पकडे लढायला साधनच नाही आहेत. हत्यारं संपलीत सगळी त्यांची. आणि कसं युद्ध मिटवायचं ह्याच बाबतीमध्ये ट्रम्प जरा घोटाळलेला आहे. तर बघू काय अपॉर्च्युनिटी निघते. तर काही ना काहीतरी त्याच्यामधनं वाट निघेलच. आणि ज्या क्षणी युद्ध थांबेल त्या क्षणी शेअर मार्केट, सोनं चांदी हे वर जाईल. कदाचित युद्ध नाही मिटलं, थोडंसं लांबत राहिलं तर ते दीर्घकाळ लांबेल, आणि ते लांबलं तर मात्र चांदीवरती परिणाम वाईट होतील. आता याच्यामधला सर्वात मोठा जो दुष्परिणाम आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच्याच करता मेनली हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मोठा जो दुष्परिणाम आहे हा म्हणजे अख्ख्या जगामध्ये महागाई वाढणार आहे. रेसेशन येणार म्हणजे येणार. म्हणजे आकडे कुठल्याही राष्ट्रांनी काहीही प्रसारित करून दे, तिथं रेसेशन आहे. ऑलरेडी अमेरिकेत आलेलंच आहे. काहीतरी आपलं उगीच फुटकळ करायचं, म्हणजे येनकेन असं जुगार जुळवून 0.2 0.3 असं आमचं GDPची प्रगती चाललेली आहे असं दाखवायचं, हे सध्या चाललेलं आहे. पण हे काही खरं नाही. म्हणजे हे थातूरमातूर काहीतरी तोंडावर टाकण्यासारखं आहे, आणि तिथं ऑलरेडी रेसेशन आहे. तर त्याच्यामुळे अख्ख्या जगामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. आणि आता तेल पुरवठाचा बिकट परिस्थिती चालू झालेली आहे, आणि ही जाण्याकरता जवळजवळ 8 ते 9 महिने लागणार आहेत. तेलाचे किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, आणि एकंदर त्याच्यामुळे टोटल एनर्जी वरती परिणाम पडणार आहे, आणि सगळ्या किमती वर जाणार आहेत. आपण दृश्य परिणाम त्याचा जो बघतोय तो सगळीकडचा वडापाव 15 रुपयाचा 20 रुपये झालेला आहे. डायरेक्टली 25% वाढ. आणि तुम्ही कुठेही हॉटेलमध्ये गेलात तर किमान 5 रुपये आयटम मागे वाढलेले आहेत. किमान मोठ्या हॉटेलमध्ये गेलात, म्हणजे स्टँडर्ड हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला 25-30 रुपये वाढलेले दिसतील प्रत्येक डिश मागे. तर एवढा फरक आता पडलेला आहे. आणि 25-30 म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये 25-30 म्हणजे जवळजवळ 25 ते 30% झाले, आणि छोट्या हॉटेलमध्ये 5% म्हणजे सुद्धा ते बऱ्यापैकी 10-12% होतातच. तर ही महागाईची झळ आपल्या प्रत्येकाला बसणार आहे. त्या मानाने तुमचे पगार किंवा घरभाडी किंवा इतर जे तुमचं काही इन्कम आहे ते त्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाढणार नाही आहे, हे अगदी नक्की. म्हणजे तुम्हाला तुमचं इन्कम लिमिटेड, खर्च मात्र वाढलेले दिसतील. आणि साधारणतः हा पेट्रोलचा जो भाव आहे किंवा डिझेलचा भाव हा 30 ते 40 रुपयांनी आता निवडणुका झाल्या की नक्की वाढेल. आणि त्याच्यामुळे महागाईला अजून आगीत तेल ओतल्यासारखंच होणार आहे, तेल नसताना. तर असा तो परिणाम आहे. आणि त्याच्यामुळे महागाई प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वाढणार आहे. तर आता तुम्हाला महागाई वाढत असताना हे सोनं घेणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं, आणि याचा फायदा तुम्हाला पुढच्या वर्षी एंडपर्यंत दिसायला सुरुवात होईल. माझ्या अंदाजाने, हा माझा अंदाज आहे, प्युअरली अंदाज आहे. तर माझ्या अंदाजाने साधारणतः जो सोन्याचा रेट पुढच्या वर्षी एंडपर्यंत, आणि काही एजन्सीनी पण, मोठमोठ्या एजन्सीनी जो अंदाज काढलेला आहे, हा साधारणतः 2.5 लाख 3 लाख पुढच्या वर्षीपर्यंत असेल. आणि माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तो 2.65 ते 2.90 येतो, म्हणजे 2.5 ते 3 धरायला आपल्याला हरकत नाही. तर एवढा रेट विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ 18 मंथ्स, म्हणजे 1.5 वर्षात वाढेल. तर याचा फायदा घेता आला तर जरूर घ्या. अजूनही एखादी गॅप तुम्हाला नक्की मिळेल असं मला वाटतंय. म्हणजे कुठली, की सोनं जे आहे हे जसं आता वर चाललेलं दिसतंय, आता आज अक्षय तृतीया म्हणून आपल्या इथं अजून वर जाईल. पण साधारणतः सोनं हे तुम्हाला 1.50च्या खाली मिळायला हरकत नाही. 1.40 1.45ला मिळालं तर घ्यायला सुरुवात करा. 2-3 टप्प्यात घ्या, एकाच टप्प्यात घेऊ नका. आणि जर SIP त्याच्यामध्ये केली तर खूपच चांगलं. म्हणजे तुम्हाला टप्प्याटप्प्यातले भावही मिळत जातील. पण साधारण जून जुलैपासून रेट चढे राहणार आहेत. त्याच्यामुळे SIPचा फार मोठा फायदा होईल अशातला भाग नाही. लमसम गुंतवणं हे जास्ती चांगलं आहे. आता एप्रिलचे 15 दिवस आणि मेचे पुढचे जे काही 15-20 दिवस मिळतील ह्या महिन्यात, 1.5 महिन्यात, तर 2-3 टप्प्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. 1.35 पर्यंत मिळालं तर आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या खाली जर का गेलं तर दुःख नका वाटून घेऊ. त्याला मर्यादा आहे. 1.25-1.30 पर्यंत तुम्हाला सोनं खाली जाऊ शकतं, जाईलच अशातला भाग नाही. मी कोणी भविष्यकार नाही. हे मार्केटची सिच्युएशन आणि एकंदर जी परिस्थिती आपल्या भोवती उभी आहे त्या परिस्थितीला अनुसरून सोनं काय जाऊ शकतं हे माझ्या अनुभवातनं आलेले हे बोल आहेत. तर हे मी तुम्हाला सांगू शकतो. नंतर आपलं शेअर मार्केट हे आता युद्धाची परिस्थिती, जर का युद्ध बंद होणार असेल तर शेअर मार्केट डायरेक्ट अप, पूर्ण अप. शेअर मार्केट अप गेल्यानंतर खरेदीची संधी शून्य आहे. शून्य, हे लक्षात घ्या मित्रांनो. जर तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत, म्हणजे मार्केट वर जाताना अजून वर जाईल ह्या अपेक्षेने जर शेअर्स खरेदी केलेत
आणि चुकून माकून परिस्थिती बदलली, परत युद्ध चालू झालं, तर जे शेअर धबदिशीने आपटतील, तुमचा लॉस अति मोठा होऊ शकतो, अति मोठा. म्हणजे तुमच्याकडे लार्ज कॅप जर का शेअर्स नसतील, लार्ज कॅप शेअरमध्येही तोटा होईल, पण तो 5-10% पर्यंत लिमिटेड असेल. पण जो तुमच्याकडे जर का मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्पेशली आणि मायक्रो कॅप असतील, तर तुमचं 90% पर्यंत कॅपिटल धुवून निघू शकतं. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवले असतील, तर 9 लाखापर्यंत तुमचं भांडवल वाईप आउट होऊ शकतं आणि 1 लाख फक्त 10 लाखाचे 1 लाख होऊ शकतात. म्हणजे लाखाचे 12,000 ज्याला आपण म्हणतो, तशी परिस्थिती येऊ शकते. येईलच अशातला भाग नाही. पण बऱ्यापैकी शक्यता नाकारता येत नाही, पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आपले पैसे रिस्कमध्ये गुंतवू नका. शेअर मार्केट आज वर गेलंय, उद्या खाली येणारच आहे ते. तर ज्यावेळेस ते खाली येईल त्यावेळेस पैसे टाकायचे. आणि हे मी माझ्या कोर्समध्ये शिकवत असतो. तर माझा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्ही जर जॉइन केला, तर तुम्हाला शेअर्स कुठले घ्यायचे, कधी घ्यायचे, कसे घ्यायचे, कमीत कमी आपल्याला नुकसान होईल आणि नुकसान नाहीच, आपल्याला कमीत कमी भावामध्ये शेअर्स कसे मिळतील आणि त्याच्यामधनं मॅक्झिमम फायदा कसा मिळवता येईल. त्यानंतर मल्टी बॅगर्स कसे शोधायचे आपल्याला. तर ह्या गोष्टी मी या कोर्समधनं शिकवत असतो आणि तुम्हाला जर का एक याच्यामधनं मल्टी बॅगर मिळाला, तर तुमचं आयुष्य सार्थक झालंच म्हणून समजा. तुम्ही पूर्ण पूर्ण सुटलात, हा त्याचा अर्थ झाला. आणि कितीही तुम्ही याच्यामध्ये वर जाऊ शकता, कितीही, म्हणजे अक्षरशः त्याला वर जायला लिमिटच नाहीये. मल्टीबॅगर शेअर हा आपण जो म्हणतो मल्टीबॅगर, तो लोक दीडपट झाला, दुप्पट झाला, तिप्पट झाला मल्टीबॅगर म्हणतात. मी याला मल्टीबॅगर म्हणत नाही. मी मल्टीबॅगर कोणाला म्हणतो, तर जो शेअर हा मल्टीफोल्ड जर झालेला आहे, म्हणजे एकपट, दुप्पट, तिप्पट नव्हे, 50 पट, 100 पट, 200 पट, 400 पट, 500 पट, 1000 पट, 10,000 पट सुद्धा झालेले शेअर. टायटनचा शेअर झालेला आहे, पेज इंडस्ट्रीचा शेअर झालेला आहे आणि राकेश झुनझुनवालाजी हे त्याच्याच मधनं वर आलेले हे लक्षात घ्या. तर असे शेअर्स जर का आपल्याला मिळाले, तर ह्या शेअर्समधनं, म्हणजे एका शेअरमधनं तुमचं आयुष्य बदलू शकतं. पैसे कसे गोळा करायचे इथपासनं आपण आपल्या कोर्समध्ये शिकवतो. हा कोर्स हा ज्यांना शेअर मार्केट येतं त्यांच्याकरता आहे. म्हणजे खरेदी विक्री ज्यांना येते आणि जे कमीत कमी 2-4 महिने तरी शेअर मार्केटमध्ये आहेत आणि त्यांनी काहीतरी खरेदी विक्री केलेली आहे, अशा लोकांसाठी. हे ट्रेडिंग नव्हे, हे आपण स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप हे शेअर्स कसे निवडायचे, कसे कधी घ्यायचे आणि कुठल्या वेळेस पर्टिक्युलरली ते शेअर्स विकायचे म्हणजे आपल्याला फायदा होईल किंवा आपल्याचकडे ठेवायचे, शेअर स्विच कसे करायचे, त्याच्यानंतर शेअर्समध्ये तुम्ही टेम्पररी फायदा कसा घ्यायचा, की बाबा वरच्या भावाला गेले, विकले, परत खालच्या भावाला घेतले, हे कसं करायचं, कधी करायचं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवत असतो. याच्यामध्ये 3 महिन्याचा हा कोर्स आहे. आठवड्याला तुम्हाला 3-4 व्हिडिओज येतात आणि एकाच दिवशी येतात दर बुधवारी. आणि त्याच्यामधनं तुम्हाला पुढच्या 5 दिवसात प्रॅक्टिस करायची असते. त्या गोष्टी सगळ्या तोंडपाठ करायच्या असतात आणि त्याच्यानंतर पुढचा भाग येतो. त्या पुढच्या भागामध्ये आपण प्रत्येक वेळी एक थोडं पुढे जात असतो. माझा 50 वर्षाचा जो याच्यामधला अनुभव आहे, 50 नाही पण 46-47 वर्षाचा अनुभव आता आलेला आहे. तर ह्या अनुभवामध्ये काय प्रॅक्टिकल गोष्टी आहेत हे मी याच्यामध्ये शिकवत असतो. काही जे बेसिक जे आहेत, म्हणजे पी म्हणा, पीजी म्हणा किंवा आरओई म्हणा, हे जे असे जे बेसिक्स आहेत, हे तर मी शिकवतोच त्याच्यामध्ये. तर बेसिक गोष्टी आवश्यकच आहेत. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर जेव्हा आपल्याला निवडायचे असतात, वाटेल तो शेअर निवडून चालत नाही. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या शिकवतोच, त्याच्याबरोबर फंडे पण शिकवतो. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला हा शेअर चांगला आहे की नाही हे एवढ्या वेळात कळतं, एवढ्याच वेळात कळून जातं. तर ह्या कोर्ससाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला अख्ख्या शेअर्स आपल्या कोर्सची पूर्ण माहिती देईन. आणि सोनं चांदीवर नजर ठेवा आणि शेअर्स बघायचेच आहेत. आपल्याला विक्रीची वेळ आता येते, खरेदीची वेळ नाही आहे. तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत राहा. धन्यवाद मित्रांनो. बाय. गुड डे.